बुलढाण्यामध्ये स्कॉर्पिओचा अपघात झालाय आणि याच्यामध्ये दोघांचा मृत्यू झालेला आहे तर 6 जण गंभीर जखमी झालेत। या जखमींमध्ये एका 8 वर्षाच्या मुलाचा सुद्धा समावेश आहे। सगळ्या जखमींवर खामगाव इथल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत असं कळतंय। बुलढाण्यामध्ये स्कॉर्पिओचा हा अपघात झालाय, दोघांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे। प्रतिनिधी संदीप वानखेडेंकडून अपडेट्स घेऊया। संदीप, अपघात नेमका कसा झाला कळू शकलाय का आणि जे जखमी आहेत त्यांची प्रकृतीविषयीचे काही अपडेट्स? रीती खरं पाहिलं तर बुलढाण्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये अपघाताचं मोठं प्रमाण वाढलेलं आहे आणि भाविकांच्या वाहनावर हा काळाचा घाला पडलाय असं आपल्याला म्हणता येईल। कारण गडचिरोली जिल्ह्यातील हे सर्व जे भाविक आहेत हे देवदर्शनासाठी शिर्डी या ठिकाणी गेले होते आणि शिर्डीवरून आपल्या गावी परत जात असताना खामगाव तालुक्याच्या आंबेटाकळी ते बोरीअडगाव दरम्यान हा अपघात घडलेला आहे। खरं पाहिलं तर चालकाला जे आहे हे सकाळी झोपेची डुलकी आल्यामुळे त्याचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि वाहन जे आहे स्कॉर्पिओ वाहन हे रस्त्यालगतचे असलेले एका झाडावर धडकलं आणि यामध्ये त्या गाडीमध्ये असलेले 8 जण जे आहेत हे गंभीररित्या जखमी झालेत। परंतु या सर्वांना खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर 2 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय तर 6 जण जे गंभीर जखमी होते त्यापैकी 4 जणांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना अकोला या ठिकाणी उपचारासाठी रेफर करण्यात आलंय आणि सध्या 2 जणांवर खामगाव या ठिकाणी जे आहेत हे उपचार सुरू आहेत। संदीप, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।